काही असेल ना कुठे जायचं असेल तर एक्साइटमेंटमध्ये झोप येत नाही. तुमच्यासोबत पण होत असेल. स्वप्नाली या प्रोसेसला ना खूप घाबरते. खूप सुंदर एअरपोर्ट आहे आपला. बाहेरपासून ते पूर्ण फोटोलिक आहे. अशीच पूर्ण फिरते सगळीकडे उड्या मारत मारत. ॲज ऑलवेज स्वप्नालीला झोप आलेली आहे. हे बघा झोपायचं आता मस्त. एवढ्या मोठ्या तंगड्या इथे To be able to see the Nilgiri or the Blue Mountain on our short while on the left. असं पूर्ण कव्हर केलंय. कधीपासून यार बॅगचा वेट करतोय. आम्ही आलो तिकीट काउंटरवरती आणि एअर इंडियाचं स्माईल कॅम्पेन चाललं आहे. सो आमचा इथं आता फोटो क्लिक करत आहे. तर ॲक्च्युली ब्लॉगला सुरुवात करायला जमली नाही. घाई झाली, खूप घाई झाली बॅग पॅकिंग करण्यापासून ते इकडे येतपर्यंत. आणि लिटरली मी झोपलो नाही आहे. आणि का 5ची फ्लाईट आहे आणि आता 2:30 वाजता इथे आम्ही पोचलेलो. स्वप्नाली बऱ्यापैकी झोपली तरी 3 तास झोपली. 2-2.5 तास 3 तास झोपली. ठीक आहे, चल नाही तर नाही झोपली. मी झोपलोच नाही. आणि माझ्यासोबत असंच होतो. काही असेल ना कुठे जायचं असेल तर एक्साइटमेंटमध्ये झोप येत नाही. तुमच्यासोबत पण होत असेल ते खाली कमेंट करून सांगा. सो आता आम्ही चाललेलो तिथे. तर आता आम्ही चाललो केरळला. तर आजपासून ते पूर्ण 6 दिवस काय काय होणार तुम्ही आमच्यासोबत बनवून तुम्हाला मजा येणार आहे. तर ब्लॉग्स येत राहतील. आय होप मजा येईल. तर सबस्क्राईब करून ठेवा. तर स्वप्नाली या प्रोसेसला ना खूप घाबरते. आम्ही बालीला गेलो होतो ना, तर आमचे स्प्रेचे बॉटल वगैरे काढले होते. व्हिएतनाममध्ये रूल आहे ते रोज स्प्रे वगैरे काढले. सो मगाशी तुम्हाला बोलत होतो ना ह्या प्रोसेसला, ही पाठची जी प्रोसेस आहे ना ती त्या प्रोसेसमध्ये आम्हाला जेव्हा व्हिएतनामला गेलो होतो तेव्हा आमची स्प्रेची बॉटल काढलेली, पाण्याची बॉटल. इंडियामध्ये तर खूप कमी गोष्टी आहेत जे नॉट अलाउड आहे. बट एव्हरी कंट्रीजचे डिफरंट. त्या हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल होता आणि ते कंटेंट थोडा पास झाला, त्याच्यामुळे आमचा हेअर स्प्रे काढला. हां पहाटे फ्लाईट घेऊ नका तुम्ही. रात्रीची घ्या किंवा मध्ये दुपारी प्लॅन करा. पहाटे खूप म्हणजे आम्हाला फोटो काढायला पण कोण भेटत नाही. एअरपोर्ट सर्वात बेस्ट खूप सुंदर एअरपोर्ट आहे आपला. आणि म्हणजे बाहेरपासून ते पूर्ण फोटोलिक आहे. तुम्ही म्हणजे आतमध्ये एंट्री कराल तिथून ते पूर्ण निघतपर्यंत फोटो काढू शकता. किती काढायचे तेवढे. फुल फोटोलिक आहे. स्वप्नाली ना पूर्ण एअरपोर्ट आहे ना एक्सप्लोअर करते. आणि सगळीकडे फिरते नुसती. अशीच पूर्ण फिरते सगळीकडे उड्या मारत मारत. फायनली आम्ही आलेलो होतो आणि इथे बसलो आहे. आणि ॲज ऑलवेज
स्वप्नालीला झोप आलेली आहे. हे बघा, आता झोपायचं टाइम आहे, मग झोप येईलच ना. मला कधी तशी झोप येत नाही. आय वॉज सुपर एक्सायटेड अँड सुपर एनर्जेटिक. सो अजून 1 तास आहे. असं मला मागाशी बोलतात की प्रत्येक बागमध्ये काय ना काहीतरी डिफरंट आहे. तर इथे पण बघू शकता असे मस्त फुल आहे, फुलवाले डिझाईन आहे. तर आता झालेलं आहे 4:15 आणि आमची 5:05ची फ्लाईट आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत फ्लाईटमध्ये. खूप स्पेशियस आहे. स्पेस आहे बऱ्यापैकी. एवढ्या मोठ्या तंगड्या इथे बसलेल्या आहेत. त्यामुळे समजू शकतो तुम्ही, खूप लेग स्पेस आहे. झोपायचं आता मस्त. गाडीत झोपते, इथे झोपते आणि 2 व्हीलरवर पण झोपते. सो ॲज यू कॅन सी, मगाशी तुम्हाला बोललो लेग स्पेस तर आहेच, पण तुम्हाला जर फ्लाईटमध्ये कंटाळा आला तर ह्यांचा विस्टा स्ट्रीम म्हणून आहे. त्याच्या थ्रू तुम्ही कुठलीही वेबसिरीज किंवा मूवीज आहेत ह्यांच्या ॲपवरती ते तुम्ही बघू शकता. इथे नवीन नवीन मूवीज, नवीन नवीन वेबसिरीज आहेत. जर कंटाळा आला तर तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता. सो लेट्स गो. आता फ्लाईट टेक ऑफ होत आहे. तर मित्रांनो, फ्लाईट टेक ऑफ होऊन फक्त 10 मिनटं झालेले आहेत आणि 10 मिनटामध्ये स्वप्नाला तुम्ही बघू शकता मस्त झोपलेले आता. आता उठलेली आहे कारण आम्हाला एअर इंडिया थ्रू सगळ्यांनाच म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट भेटले. ब्रेकफास्टमध्ये काय काय तुम्हाला तर ॲक्च्युली आम्ही दोघांनी नॉनव्हेज घेतलेलं आहे. व्हेजमध्ये पोहा आणि शिरा होता आणि नॉनव्हेजमध्ये सो तुम्ही बघू शकता ब्रेकफास्टसोबत एक छोटी वॉटर बॉटल आणि ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट आहे आणि ऑमलेटसोबत एक पोटॅटोची पॅटी आणि त्यासोबत तिकडे चटणी. स्पून आणि टिश्यू पेपर, त्यानंतर छोटा बटरचं सॅचे, त्यासोबत बनपाव आणि लस्सीचा छोटासा ग्लास. सो चला आता टेस्ट करूया. टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे ते. सो आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि त्यानंतर टी किंवा कॉफीचा ऑप्शन असतो, तर मी कॉफी घेतलेली आहे. तर कॉफी आणि ब्युटिफुल असा व्ह्यू, थोडाच वेळात सनराईज होणार आहे. And sun is about to rise, and those of you on the left should be able to see the Dilkariya, the Blue Mountain on a short while on the left. We'll be passing the Queen of the South hill station Ooty on our left. The city line should be visible. Weather update for Kochi as per the forecast, temperature 25 and the lights on the top on the left are the city lights of the hill station, and also you can see the 5 lakes of Ooty on the tabletop. Thank you.
आणि पण इथनं थोडा विजिबल होत नाही. मोबाईल कॅमेरा थ्रू दिसत नाही, पण असं बघितल्यावर दिसतोय. आणि हे बघा, हिने सगळं असं कव्हर केलंय. हिने असं पूर्ण कव्हर केलंय. सो मित्रांनो, फायनली वी आर इन कोची. आणि आता बाकीचे जे ब्लॉग्स येतील ते तुम्ही नक्की एन्जॉय करा. हा तुम्हाला फ्लाईटवाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तो नवीन ब्लॉग आहे. सो आत्तापासून ही आपली केरळाची सिरीज चालू होईल पूर्ण 6 दिवसाची. तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप ब्लॉग्स येणार आहेत. तर सबस्क्राईब करून ठेवा. कधीपासून यार बॅगचा वेट करतोय. 10 ते 15 मिनटं झाले. आम्हाला वाटलं ही आमची बॅग आली फायनली. बघा मी काढतो.